उन्हाळा आला की मन एकाच गोष्टीकडे धावतं. बरोबर, फळांचा राजा आंबा. आज आपण याच आंब्याच्या एका अत्यंत खास पारंपरिक खजिन्याविषयी थोडी चर्चा करणार आहोत. सॅफ्रॉन समर्स या विषयावर आधारित जी मूळ बातमी आहे तिचं हे एक विश्लेषण आहे. यात उन्हाळ्यातील एका खूपच लोकप्रिय पदार्थाची म्हणजेच आंब्याच्या शिऱ्याची खासियत दडलेली आहे. तर चला या चविष्ट प्रवासाला लगेच सुरुवात करूया. आता वाढत्या उष्णतेमध्ये आणि उन्हाळ्याच्या काहिलीत असा कोणता पदार्थ असू शकतो जो मनाला आणि शरीराला खऱ्या अर्थाने तृप्त करेल? उन्हाळ्यातील सर्वात उत्तम गोड पदार्थ नेमका कसा असावा, हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते, बाजारात घमघमणाऱ्या आंब्यांची आवक सुरू होते, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण थेट आपल्या जुन्या आणि समृद्ध अशा पारंपरिक खाद्यसंस्कृतीकडे वळतो. इथे एक खूप छान तुलना मूळ माहितीत पाहायला मिळते. एकीकडे बाजारात वर्षभर सहज मिळणारे सामान्य गोड पदार्थ असतात आणि दुसरीकडे असते आपली खास उन्हाळा स्पेशल पारंपरिक रेसिपी. या पारंपरिक रेसिपीमध्ये आपल्या संस्कृतीचा आणि विशेषतः या ऋतूचा एक वेगळाच सुगंध दडलेला असतो. आंब्याचा शिरा म्हणजे केवळ एक गोड पदार्थ नाहीये बरं का, ती एक उन्हाळ्याची खास आठवण आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. सामान्य गोड पदार्थांपेक्षा हा पारंपरिक पदार्थ ऋतूशी किती घट्ट जोडलेला आहे हे यातून अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. आता मूळ बातमीमधला एक अत्यंत आकर्षक दावा पाहूया. झटपट तयार करा आंब्याचा खास शिरा. हे वाक्यच सगळं काही सांगून जातं. हा पदार्थ केवळ चविष्ट आणि खास नाहीये, तर तो बनवण्यासाठी तासनतास स्वयंपाकघरात घामाघूम होण्याची अजिबात गरज नाही. तो अगदी कमी वेळेत तयार होतो. उन्हाळ्याच्या त्या गरम वातावरणात गॅससमोर जास्त वेळ न थांबता एखादा उत्तम पदार्थ बनवता येणं हीच तर या रेसिपीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे, नाही का? ही रेसिपी नेमकी इतकी खास का आहे याची 3 मुख्य कारणे या माहितीतून समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे ही एक पारंपरिक रेसिपी आहे, म्हणजेच यामध्ये जुन्या पिढीची अस्सल चव आणि पद्धत सामावलेली आहे. दुसरं म्हणजे झटपट तयारी. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे यात वेळेची मोठी बचत होते. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही पद्धत अतिशय सोपी आहे. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय अगदी नवख्या व्यक्तीलाही सहज जमेल अशी ही साधी सोपी पद्धत आहे. हे 3ही मुद्दे या रेसिपीला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात. पण आता प्रश्न असा पडतो की ही सोपी पद्धत नेमकी शिकायची कशी? केवळ वाचून एखादा पारंपरिक पदार्थ बनवणं कधीकधी थोडं कठीण जाऊ शकतं. आणि इथेच आधुनिक तंत्रज्ञान मदतीला येतं. मूळ माहिती स्रोतामध्ये यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय दिला आहे. तो म्हणजे सोप्या पद्धतीचा व्हिडिओ. न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहून ही कृती अगदी सहजपणे समजून घेता येते. नुसतं वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती डोळ्यांसमोर पाहिल्याने पारंपरिक ज्ञान आत्मसात करणं आणि तो पदार्थ अचूक बनवणं नक्कीच खूप सोपं जातं. ही माहिती आणि त्या प्रत्यक्ष व्हिडिओपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मूळ श्रोत्यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितला आहे. पहिली पायरी म्हणजे न्यूज 18चा ॲप मोफत इन्स्टॉल करणं. दुसरी पायरी म्हणजे या ॲपच्या माध्यमातून कधीही आणि कुठेही ताज्या बातम्या आणि माहिती मिळवणं. आणि तिसरी अत्यंत सोपी पायरी म्हणजे आंब्याचा शिरा बनवण्याचा तो सोप्या पद्धतीचा व्हिडिओ पाहणं. हा संपूर्ण प्रवास केवळ एका रेसिपीपुरता मर्यादित नाहीये, तर तो एका व्यापक माहितीच्या मंचाशी जोडणार आहे. या झटपट आणि चविष्ट आंब्याच्या शिऱ्याच्या निमित्ताने एक प्रश्न नक्कीच मनात येतो. उन्हाळ्याच्या आणखी अशा कोणत्या पारंपरिक रेसिपी आहेत ज्या शोधण्याची आणि नव्याने शिकण्याची आपण अजूनही वाट पाहत आहोत? आंब्याच्या शिऱ्याप्रमाणेच आपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पारंपरिक खजिने दडलेले असतील जे अशाच सोप्या व्हिडिओंच्या माध्यमातून उलगडले जाऊ शकतात. तर या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.